लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार बेंदूर सणाचं गिफ्ट. 12वा हप्ता वाटप. 3,000 रुपये जमा होणार. जून जुलैचा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार, परंतु जून महिन्याचा हप्ता अगोदर मिळणार, त्यानंतर जुलै महिन्याचे पैसे मिळणार. लाडक्या बहिणींना मिळणार बेंदूर सणाचं गिफ्ट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 3,000 रुपये जमा होणार. जूनच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी झाला मंजूर. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. आता होणार पैशांचा पाऊस. ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, रायगड जिल्हा, नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सोलापूर जिल्हा असे सर्व 36 जिल्ह्यामध्ये आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता 12वा हप्ता 13वा हप्ता जमा होणार. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण ऑथेंटिक लेटेस्ट जबरदस्त ओरिजिनल अशी अपडेट पाहूया. तर बघा, जून महिना संपला तरी लाडक्या बहिणीला काही पैसे मिळाले नाहीत आणि आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. ती खुशखबर अशी जबरदस्त आहे की लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत. बघा, ती अपडेट सर्वात आधी युट्यूब वरती आपण घेऊन आलेलो आहोत. तर बेंदूर सण जवळ आलेला आहे आणि बेंदूर सण हा महिलांचा सण आनंदात साजरा व्हावा या उद्देशाने आता जून महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना मिळणार बेंदूर सणाची भेट. बेंदूर सण अवधी 3-4 दिवसाच्या कालावधी राहिलेला आहे बेंदूर सणासाठी. बेंदूर सण जवळ आलेला आहे आणि महिलांचा हा सण गोड होणार आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी राजाचं जो बैल असतो किंवा हे लक्षामध्ये घ्या, अतिशय लोकप्रिय असा हा सण आणि इम्पॉर्टंट असा सण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि हा सण सर्व महिलांचा, सर्व शेतकरी मित्रांचा आनंदामध्ये साजरा जाणार आहे. कारण की या सणाच्या आधी लाडक्या बहिणीला 12व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीला जून महिन्याचं, जुलै महिन्याचं हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. आता होणार आहे पैशांचा पाऊस. फक्त आणि फक्त पैसे वाटप. सर्व लाडक्या ताईंसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. तर आता आपण लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट पाहणार आहोत. तर अपडेट अशी आहे की बेंदूर सणाच्या आधी पैशांचा लाभ जमा होणारच. बहिणींना हा लाभ मिळणार. 100% पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ 100% जमा होणार आहे बेंदूर सणाच्या आधी. हे तुम्हाला कन्फर्म न्यूज या ठिकाणी, कन्फर्म अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. कारण की बघा, जून हप्ता वाटप संदर्भातील जो काही ऑफिशियल जी.आर असतो शासनाचा, तो शासनाचा जी.आर जाहीर झालेला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी आजपासून अजितदादांनी सांगितलेलं आहे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता महिलांना 100% पैसे मिळणार आहेत आणि पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे 12वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे. मग तुमच्याकडे स्मार्टफोन असू द्या किंवा साधा फोन असू द्या, दोन्ही मोबाईलवरती मेसेज तुम्हाला पडणार आहे. जर समजा तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर तुम्ही जर गुगल पे, फोन पे ऍक्टिव्ह केलं असेल, ठीक आहे, गुगल पे, फोन पेला जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला लाभ आला आहे की नाही. किंवा सोपी पद्धत आहे, अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झाल्याच्या नंतर असा मेसेज तुम्हाला आला की 100% पैसे जमा झालेले असणार तुमच्या बँक खात्यावरती. आता बघा, आज होणार 12वा हप्ता वाटप. पाहूया जबरदस्त लेटेस्ट अपडेट. त्या अगोदर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे सर्वांसाठी खुशखबर. तर बघा, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबरसाठी गिफ्ट असणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे. तुम्हाला आता महायुती सरकारकडून तर गिफ्ट मिळणारच आहे, तसंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा गिफ्ट दिले जाणार आहे. ज्या प्रकारे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख म्हणजे 100K कंप्लीट झाले होते, 100K सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली पूर्ण झाली होती, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक पैठणी साडीचा गिव्हअवे केला होता. एक पैठणी साडी वाटप केली होती. आता तशाच प्रकारे सेम, बघा, तशाच प्रकारे सेम आता ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील, त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या, दर्जेदार क्वालिटीच्या अशा त्या पैठणी साड्या असणार आहेत. आणि आता पैठणी साडी वाटप होणार आहे आपल्या चॅनल तर्फे. तर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडीचं गिफ्ट. 2 लकी विनरला पैठणी साड्या मिळणार आहेत. ठीक आहे.
तर ही पैठणी साडी तुम्हाला तेव्हा मिळेल ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 200K पूर्ण होतील. ठीक आहे. 100% चांगल्या क्वालिटीची पैठणी साडी तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून त्यावेळेस पाठवण्यात येईल. तुम्ही सुद्धा ही फ्री साडी जिंकू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल व ते सुद्धा जिंकू शकतात पैठणी साडी. तसेच त्यांना लाडकी बहीण संदर्भातील A to Z अपडेट मिळेल आपल्या मराठी अनिकेत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर. तर बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. बघा, आता सध्या आपल्या चॅनलवरती 100K प्लस सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत व आपल्या चॅनलला सिल्वर क्रिएटर अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे गोल्ड प्ले बटन म्हणजे गोल्ड क्रिएटर अवॉर्ड. आणि ते मिळाल्याच्या नंतर आपलं जे सर्वात मोठं स्वप्न जे आपलं असणार आहे ते असणार आहे डायमंड प्ले बटन आपल्या चॅनलला मिळवणे. हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या ऑडियन्सच्या सपोर्ट शिवाय हे इम्पॉसिबल आहे. तुम्ही चांगलाच प्रतिसाद दिला, चांगला सपोर्ट दाखवला, आम्ही सुद्धा तो प्रयत्न करणार की तुमच्यासाठी नवनवीन चांगले गव्हर्नमेंट योजना संदर्भात कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. हे सुद्धा आमचं ध्येय आहे. आणि योग्य ओरिजिनल अपडेट तुमच्यापर्यंत दिली जाणार, पोहोचवली जाणार. त्यामुळे हे सर्व आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 100K, 1 मिलियन आणि त्यानंतर 10 मिलियन. त्यातला आता आपण सध्या एक टार्गेट अचीव्ह केलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरत असतो. व तुमच्या जेवढं तुम्ही जास्त सबस्क्राईब करता तेवढंच आम्हाला जास्त मोटिवेशन मिळतं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी व तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला सुद्धा एक उत्साह निर्माण होतो आमच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. ठीक आहे. आता आपण येऊया मेन टॉपिकवर. आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे लाडकी बहीण योजना. आता बघा, लाडक्या बहिणीला आतापर्यंत 11 हप्ते मिळाले, 11 हप्ते मिळाले. आता हे हप्ते फक्त त्याच महिलांना मिळाले ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्यासोबत लिंक आहे. आणि सेम त्याच पद्धतीने ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे त्यांना 12वा, 13वा जून जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा त्याच महिलांना मिळणार आहे. ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये त्यांना पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे तुमच्या मोबाईलवरून घर बसले तुम्ही चेक करू शकता. तसेच लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना लवकरच महायुती सरकार 2100 रुपयांचं गिफ्ट सुद्धा देणार आहे, अशी अपडेट आलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे तर वाटप होणार. मग कशा प्रकारे, किती दिवस पैसे वाटप होणार? तर बघा, लाडकी बहीण योजनेचे हे जे पैसे असणार आहेत तर हे पैसे 3 दिवस वाटप होणार आहेत. 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. 3 याद्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. 3 दिवस कोणते वाटप असणार, कोणते ते 3 दिवस असणार हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता बघा, बांधकाम कामगार योजनेसंदर्भात या ठिकाणी जबरदस्त लेटेस्ट अशी अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे? तर बघा, बांधकाम कामगार योजना, भांडे योजना आता मोबाईलवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. बघा, या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर बघा, या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरल्यानंतर तुम्हाला 30 भांड्यांचा संच मिळतो. मग चमच्यापासून ते कढईपर्यंत ते भांडी, ताट, तांबे, प्रेशर कुकर पर्यंत अशा सर्व टाकी वगैरे सर्व भांड्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. सुटकेस, पेटी वगैरे अशा भांडे असतात, डबा वगैरे हे अशा प्रकारे भांडी मिळतात, चटे वगैरे. ठीक आहे. तर हे सर्व भांडी तुम्हाला सुद्धा मिळतील जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरलात. आणि तसेच या योजनेमध्ये आता 13 नवीन वस्तू सुद्धा ऍड करण्यात आलेल्या आहेत. आणि या 13 वस्तू आहेत सेफ्टी संदर्भात. सेफ्टी संदर्भात या 13 वस्तू ऍड करण्यात आलेल्या आहेत. सेफ्टी शूज, सेफ्टी गॉगल वगैरे बांधकाम कामगारांसाठी हेल्पफुल ठरण्यासाठी हे नवीन मदत सरकारच्या माध्यमातून आता केली जात आहे. या योजनेमध्ये लाभ दिला जात आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट. तर बघा, सर्वात मोठी अपडेट अशी आहे की आता अजून माझ्या लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही, वाट पाहायला लावणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये 12व्या हप्त्याचे जूनचे पैसे आता जमा होणार आहेत. महिलांना जास्त काळ आता प्रतीक्षा करावी लागणार नाही, जास्त दिवस, जास्त वेळ आता वाट पाहावी लागणार नाही. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना जबरदस्त पुढची अपडेट आलेली आहे. आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 12वा हप्ता. तर बघा, 12वा हप्ता हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता जमा होतोय.
बघा हे सर्व जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत टोटल महाराष्ट्र या राज्यामध्ये. आणि या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता म्हणजे 12 हप्ता जमा होत आहे. आणि आता 3600 कोटी रुपयांचा निधी, बघा 3600 कोटींचा निधी या योजनेचा 12 जूनचा हप्ता वाटप करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ आता आदेश दिलेले आहेत. बघा सरळ 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 महिला व बालविकास विभागाला आदेश दिलेले आहेत. आता बहिणींना पैसे वाटप करा. 3600 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे जूनच्या हप्त्यासाठी. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होणार आहेत. तर बघा अनेक बहिणींनी विचारलं की दादा खरंच पैसे मिळणार आहेत का आता? तर बघा आता तुम्हाला खरंच पैसे येणार आहेत, कारण की ऑफिशियल जी आर आलेला आहे. तुम्ही जर बातमी पाहिली असेल, कोणत्याही मराठी न्यूज चॅनलवरती जर तुम्ही बातमी पाहिली असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे 3600 कोटींचा निधी जमा झालेला आहे. जी आर सुद्धा आलेला आहे. तर जी आर मध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा लाडक्या बहिणीला आज उद्या वितरण सुरू होणार आहे. 100% वितरण सुरू होणार आहे. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी सहाय्यक अनुदान वेतनेनंतर या उद्दिष्टाखाली अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये जवळपास बघा जून हप्त्यासाठी 2884.85 कोटी निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहे, अशी जी आर मधून अपडेट आलेली आहे. ठीक आहे. तर बघा आता पैसे वाटप यादी तयार झालेली आहे. आता पैसे वाटप होणार. मग महाराष्ट्र राज्यामध्ये काय एक जिल्हा आहे का? तर नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत. टोटल किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे असणार आहेत महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यामुळे बघा या 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहे. टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार आहेत. एकूण 36 जिल्हे आहेत. मग तुमच्या मनात सुद्धा प्रश्न येत असेल, तर बघा या ठिकाणी पैसे हे यादीनुसार जाहीर होणार आहेत. यादी जिल्ह्यानुसार यादी तयार करण्यात आलेली आहे. मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय? सातारा जिल्ह्यातून पाहताय, पुणे जिल्ह्यातून पाहताय, बीड जिल्ह्यातून पाहताय, जळगाव, नाशिक, नक्की कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय? तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून आमच्या चॅनलवरील व्हिडिओज पाहिले जातात. त्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये आपापल्या जिल्ह्याचं नाव टाकायला विसरू नका. ठीक आहे. आता बघा 36 जिल्हे तुम्हाला यादी सांगतो की बघा टोटल किती जिल्हे आहेत? 36. मग यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे? 5वा जिल्हा कोणता आहे? 7वा जिल्हा कोणता आहे? 15वा जिल्हा कोणता आहे? 20वा जिल्हा कोणता आहे? 25वा जिल्हा कोणता आहे? 28वा जिल्हा कोणता आहे? 31वा जिल्हा कोणता आहे? 35वा जिल्हा कोणता आहे? 36वा जिल्हा कोणता आहे? हे सर्व आता तुम्हाला अपडेट सांगतो. आपल्याकडे ऑफिशियल अपडेट आलेले आहे. यादी जाहीर झालेली आहे. जबरदस्त अपडेट देतोय मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सर्वात अगोदर अपडेट देतोय. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण जबरदस्त लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा सर्वांच्यासाठी खुशखबर. अहमदनगर जिल्ह्यातील महिलांसाठी, अहमदनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. सर्वात पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. सर्व महिलांसाठी खुशखबर. या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा जिल्हा आहे. दुसरा जिल्हा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये 2 नंबरला पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर बघा तिसरा जिल्हा आहे. तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यामध्ये 3ऱ्या नंबरला 3ऱ्या क्रमांकाला पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर चौथा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये 4थ्या नंबरला पैसे वाटप होणार आहेत. 5वा जिल्हा आहे बीड जिल्हा. या जिल्ह्यामध्ये 5व्या क्रमांकाला पैसे वाटप होणार आहेत. तर टॉप 5 जिल्हे तुम्हाला आता समजलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा जिल्हा 6वा जिल्हा आहे भंडारा जिल्हा. त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 8वा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. 9वा जिल्हा आहे धुळे जिल्हा. 10 नंबरचा जिल्हा आहे 10 क्रमांकाचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. हे पहिले 10 जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे येणार आहेत. त्यानंतर 11 ते 15 नंबरचे जिल्हे या ठिकाणी पाहून घ्या. बघा 11वा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. 12वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. 13वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. 14वा जिल्हा आहे जालना जिल्हा आणि 15वा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. तर बघा आता तुमच्यासोबत या ठिकाणी 15 जिल्ह्याची यादी शेअर केलेली आहे. हे बघा हे टॉप 15 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील. या पहिले टॉपचे 15 जिल्हे आहेत. आता बघा 15 प्लस 16 सॉरी 15 प्लस 21 15 प्लस 21 36 होतं. म्हणजे आता राहिले 36 जिल्हे. 15 जिल्हे तुम्हाला समजले, टॉप 15 जिल्हे. आता पुढचे 21 जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा 16 नंबरचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर. 17 नंबरचा जिल्हा आहे मुंबई. 18 नंबरचा जिल्हा आहे मुंबई सरबन. 19 क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर. 20वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. ठीक आहे.
त्यानंतर बघा पुढचा जिल्हा, आता जिल्ह्यानुसार आपल्याकडे यादी आलेली आहे. 21 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, 22 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, 23 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा 24व्या क्रमांकाचा जिल्हा आहे पालघर जिल्हा, 25व्या क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. त्यानंतर बघा 26व्या क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, 27व्या क्रमांकाचा जिल्हा आहे रायगड जिल्हा, 28व्या क्रमांकाचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 29व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. त्यानंतर बघा 30व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा जिल्हा, 31वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, 32वा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, 33वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्यानंतर बघा 34 क्रमांकाचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा, 35वा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि शेवटचा अंतिम जिल्हा आहे यवतमाळ 36वा जिल्हा. तर बघा पहिल्या जिल्ह्यापासून ते 36 पर्यंत तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगितली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये उशिरा पैसे जमा होणार. सर्व 36 जिल्ह्यांची 1 नंबर ते 36 पर्यंत तुम्हाला यादी सांगितलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. बघा लाडक्या बहिणींचा बेंदूर सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. या सणाला लाडक्या बहिणीला पैसे मिळणार म्हणजे मिळणार. आणि बेंदूर सण आहे 9 तारखेला. बघा 9 जुलैला आहे बेंदूर सण आणि वार आहे बुधवार. या दिवसाच्या अगोदर या सणाच्या आधीच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तुमच्या समोर जुलै महिन्याचं कॅलेंडर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. तर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. आज तारीख आहे बघा 5. आज जर पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे. जर आज पैसे नाही आले तर उद्या तर पैसे येणार नाहीत, कारण की उद्या 6 तारीख असणार आहे आणि वार आहे रविवार. त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्टली 7 तारखेला, 8 तारखेला आणि 9 तारखेला बेंदूर सणाच्या निमित्ताने पैसे जमा झालेले असतील. 7, 8, 9 सोमवार, मंगळवार, बुधवार. ठीक आहे. तर बघा सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना, सर्व महिलांना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्सला, सर्व सबस्क्रायबरला, सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा. ऍडव्हान्स मध्ये बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांचा हा सण अगदी आनंदामध्ये साजरा हो. अतिशय उत्साहामध्ये हा सण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला जातो. खूप लोकप्रिय आणि खूप इम्पॉर्टंट सण आहे महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीच्या निमित्ताने. ठीक आहे. तर बघा दृष्टिकोनातून, तर बघा आज वार आहे या ठिकाणी. बघा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज वार आहे शनिवार. जर तुम्हाला आज पैसे नाही आले तर डायरेक्ट पैसे सोमवारीच येणार आहेत. कारण की हे असं का सांगतोय, कारण की आज शनिवार आहे, उद्या असणार आहे रविवार, रविवारी असणार आहे सर्व बँकांना सुट्टी. मग तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्वच बँकांना सुट्टी असते त्या दिवशी. ठीक आहे. त्यामुळे थेट डायरेक्ट पैसे तुम्हाला सोमवारीच मिळतील जर आज पैसे नाही मिळाले तर. आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला अपात्र केल्या जात आहेत. त्यापैकी ज्या महिला सरकारी नोकरीवाल्या आहेत अशा 2200 महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न, मंथली उत्पन्न जास्त आहे, म्हणजे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा दर महिन्याचं उत्पन्न 20,000पेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेमधून वगळण्यात येत आहे. या योजनेमधून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यानंतर बघा ज्या महिलांचं वय कमी आहे किंवा वय जास्त आहे त्यांना सुद्धा अपात्र करण्यात येते. म्हणजे ज्या महिलांचं वय किंवा ज्या मुलींचं वय 21 पेक्षा कमी आहे, मग 20 असेल, 18 जे काय असेल तरी सुद्धा अपात्र होणार आहात. तसेच ज्या महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आहे, मग 70 असेल, 75 असेल, 66 असेल तरी सुद्धा अपात्र असणार आहे. त्यानंतर अपात्र होण्याचं मेन कारण आहे ज्या महिलांच्या नावावरती 4 व्हीलर आहे किंवा घरातील कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती 4 व्हीलर आहे, अशा महिलांना सुद्धा या लाभातून वगळण्यात येत आहे. त्यांचा लाभ लाडकी बहीण योजनेचा थांबवण्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडकी बहीण योजनेचा GR आलेला आहे. तर बघा GR मध्ये आता निधी वितरणाबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. हा GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. महिला व बाल विकास विभागाचा यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे. प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. लाडक्या बहिणीला 21 ते 65 वयातील लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपयाची रक्कम दिली जाते. आणि आता जून महिन्याची रक्कम देण्यासंदर्भात हा GR आहे आणि जूनचे पैसे आता तुम्हाला येणार आहेत. हा GR तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे वाचू शकता. ठीक आहे. आता बघा आधार कार्ड संदर्भात इम्पॉर्टंट अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तर आधार कार्ड संदर्भातील काय अपडेट आहे,
तर बघा खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे. नोव्हेंबर 2025 पासून आधार धारकांना आधार केंद्राला भेट न देता घर बसल्या त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख ऑनलाईन अपडेट करता येणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. बघा सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच बघा फिंगरप्रिंट, फोटो आणि आयरिस स्कॅन सारख्या बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार केंद्राला तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागणार आहे. परंतु हे जे वरचे काम आहेत, अपडेट करणे, नाव, पत्ता, मोबाईल बदलणे, हे तुम्ही आता ऑनलाईन अपडेट तुम्हाला करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट, पुढची लेटेस्ट अपडेट. आता पुढची अपडेट काय आहे तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते आता आपण पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहे लाडक्या ताईंना खुशखबर. माझ्या लाडक्या बहिणींना जसे आमच्या महायुती सरकारने 11 हप्त्याचे पैसे व्यवस्थितपणे दिले, दरमहा 11 हप्त्याचे पैसे दिले, तसेच आता 12व्या हप्त्याचे पैसे लगेच ताबडतोब देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. माझ्या लाडक्या बहिणींनी, या ठिकाणी बघा, माझ्या लाडक्या बहिणींनी जून हप्त्याच्या लाभासाठी 1 महिना वाट पाहिली आहे. 3600 कोटींचा निधी मंजूर करून दिलेला आहे. आता लगेच लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणालेले आहेत. त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा, जून महिन्याचा हप्ता आता वाटप होतोय. जून महिन्याचा हप्ता वाटप संदर्भात सर्वात मोठी, सर्वात जबरदस्त ऑफिशियल अपडेट आलेली आहे. आता ती आपण ऑफिशियल अपडेट काय आहे ती ऑफिशियल अपडेट आपण पाहूया. त्या अगोदर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही आता 30 भांड्यांचा संच मिळवू शकता. मोफत तुम्हाला 30 भांडी मिळणार आहेत. मग कुकर पासून कढईपर्यंत, चमच्यापर्यंत सर्व भांड्यांचा समावेश असेल. परंतु या योजनेमध्ये तुम्ही जर पात्र ठरला तर आणि तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, अन्यथा हा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही. ठीक आहे. तर बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. आज सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण की जून हप्ता आता 100% वाटप होणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तो कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेले असतील. फक्त तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक ठेवा, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तसेच तुमची बँकेची केवायसी कंप्लीट नसेल तर ती सुद्धा पूर्ण करून घ्या, मग तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर बघा, तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि हा निधी आता लवकरच सर्व महिलांच्या, ताईंच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शासनाचा GR या संदर्भात आलेला आहे आणि ही जबरदस्त ऑफिशियल अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, सर्व महिलांना आता मिळणार आहे जून हप्त्याचे गिफ्ट. महिलांची, सर्व बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की अजितदादांनी दिलेले आहे खुशखबर, गुड न्यूज. 3600 कोटी रुपये वाटप होणार आहे, GR आलेला आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता महिलांना पैसे लगेचच जमा होणार आहे. तर बघा, आजची अपडेट अशी आहे की आज केले आहेत पैसे ट्रान्सफर. 2.5 कोटी महिलांच्या बँक अकाउंटला आता DBT केलेला आहे. तर 2.5 कोटी महिलांपैकी आता जवळपास काही महिला, जवळपास 10 लाख महिला अपात्र या योजनेमधून टप्प्याटप्प्याने वारंवार झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 2,47,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सरासरी म्हणजे ऍव्हरेज एवढ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे लाभ जमा होणार आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती आजचा जसा मेसेज आहे अशा प्रकारे असा मेसेज येणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जून हप्त्याचा मुहूर्त ठरला, अखेर 12वा हप्ता वाटप, महिलांची प्रतीक्षा संपली. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. यासाठी सर्व लाडक्या बहिणींचं खूप खूप अभिनंदन. महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन. महायुती सरकारने ही योजना 1 वर्षभर रन करून दाखवलेली आहे, चालवून दाखवलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण वर्षपूर्तीसाठी आता मिळणार मोठे गिफ्ट. लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता आजपासून होणार वाटप.
आजपासून जमा होणार 3600 कोटी रुपये. 3600 कोटी रुपये लाडक्या बहिणींना मिळणार जून महिन्याचा आता हप्ता. तर बघा लाडकी बहीण या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. जून हप्त्याचं गिफ्ट आता बहिणींना मिळणार म्हणजे मिळणारच. 100% मिळणार. मेसेज जमा होणार. तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढला आहे का असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला. 250 रुपयांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढला. अशा प्रकारच्या तुम्ही टीव्ही चॅनलवरती, वेबसाईट पोर्टलवरती, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारची बातमी पाहिली असेल. तर बघा या संदर्भात तुम्हाला आम्ही ओरिजिनल अपडेट देणार आहोत. ओरिजिनल माहिती, खरी माहिती काय आहे, खरंच तुमचा हप्ता वाढला आहे का, आम्ही कोणत्याही प्रकारे तुमची फसवणूक करणार नाही. तुम्हाला योग्य ती माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. अशाच माहितीसाठी आपल्या मराठी अनिकेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. खरंच तुमचा हप्ता 250 रुपयांनी वाढला आहे का? अशी बातमी तुम्ही पाहिली असेल 250 रुपयांनी. तर याबद्दल आम्ही माहिती काढली, चौकशी केली. खरंच लाडक्या ताईंचा हप्ता वाढला आहे का? लाडक्या बहिणींना 1750 रुपये प्रमाणे आता हप्ता मिळणार आहे का? या संदर्भात आम्ही सर्व माहिती आता मिळवली आहे. आणि त्यानंतर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आमच्या समोर जी अपडेट आली ती अपडेट अशी आहे की 250 रुपये वाढले हे 100% खरं आहे. परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आता तो ट्विस्ट काय आहे? तो आहे लाडक्या बहिणींना धक्का बसणारा ट्विस्ट आहे. तर तो ट्विस्ट जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेचे 250 रुपये वाढलेले नसून मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत. म्हणजे या योजनेचा आणि आपल्या महाराष्ट्रातील महिलांचा काहीही एक प्रकारे संबंध येत नाहीये. कारण की ही योजना फक्त मध्य प्रदेश राज्यातील महिलांसाठी आहे. आणि लाडकी बहीण ही जी लोकप्रिय योजना आहे ही महाराष्ट्र राज्यातील महिलांच्यासाठीची योजना आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढले नसून लाडली बहना या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींच्या आपल्या 250 रुपये वाढणार नसून थेट 600 रुपये वाढणार आहेत असं महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे. लाडक्या बहिणींना सध्या 1500 रुपये दरमहा दिले जात आहेत. त्याऐवजी लाडक्या बहिणीला 2100 रुपये दरमहा दिले जाणार आहेत असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार, किती रुपये मिळणार? तर बघा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयेच मिळणार आहे. ओरिजिनल खरी माहिती सांगतो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच पैसे येणार आहेत. तर बघा आता पुढची अपडेट. लाडक्या बहिणींना पैसे किती मिळणार, कधी जमा होणार, योजना बंद झाली का? तर असे अनेक प्रश्न महिलांनी विचारले होते. तर बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे पैसे कधी जमा होणार, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर आता योजना बंद झाली का? तर अजिबात नाही. ही योजना 5 वर्ष चालणार आहे. सध्या ही योजना 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालेलं आहे व महायुती सरकारने व्यवस्थितपणे योजना चालवलेली आहे. अजून 4 वर्ष ही योजना कुठेही जात नाही. तुम्हाला 4 वर्ष लाभ मिळत राहणार आहे. 1500 रुपये सध्या मिळतोय, भविष्यात 2100 मिळणार आहे. आता बघा नमस्कार, आजची लेटेस्ट अपडेट, जबरदस्त अपडेट. 12वा हप्ता वाटप पहिली यादी जाहीर झालेली आहे. टोटल 3 याद्यामध्ये 3 दिवस हे पैसे असणार आहेत. काही महिलांना पहिल्या यादीत पैसे मिळतील. कोणत्या त्या महिला असणार आहेत ते आपण माहिती पाहणार आहोत. आता सर्व बहिणींचा एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला जून महिन्याचे पैसे कधी येणार, जून महिन्याचा हप्ता कधी येणार? तर बघा ज्यावेळेस तुम्हाला 11वा हप्ता वाटप झाला होता, 11वा हप्ता कधी वाटप झाला होता? तर बघा वटपौर्णिमेच्या 2-3 दिवस अगोदर. बघा 11व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला वटपौर्णिमेचा सण सर्व महिलांचा आनंदामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने माहिती सरकारने 2-3 दिवस अगोदर वटपौर्णिमेच्या सणाआधी मे महिन्याच्या पैशाचं गिफ्ट, वटपौर्णिमेचं गिफ्ट दिलं होतं. ठीक आहे. तसेच बघा स्पेशल अपडेट असणार आहे. 2 गिफ्ट त्यावेळेस तुम्हाला मिळाले होते. आता त्याच पद्धतीने बघा आता त्यावेळेस 11वा हप्ता कधी वाटप झाला होता? तर 11व्या हप्त्याचे पैसे महिलांना वटपौर्णिमेच्या सणाच्या आधी म्हणजेच 10 जूनच्या आधी 5 जूनलाच मिळाले होते. 2-4 दिवस आधीच मिळाले होते, 5-6 जूनला. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता 12व्या हप्त्याचं सुद्धा नियोजन असणार आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलकडून तुम्हाला सर्वांना एक खुशखबर आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. 2 लकी विनर जिंकू शकतात पैठणी साड्या. यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना 100% पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लकी विनरला पैठणी साड्या त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 11 हप्ते मिळालेत आणि आता 12वा हप्ता
प्लस 13वा हप्ता, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 12वा हप्ता सेपरेट येणार आहे आणि 13वा हप्ता सुद्धा लवकरच सेपरेट जमा होणार आहे. याच महिन्यात दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. पैसे पडायला सुरुवात होणार आहे. म्हणजे जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500 मिळून 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, परंतु सेपरेट मिळणार आहेत. म्हणजे 2 1500 डबल 1500 अशा प्रकारे जून जुलैचा हप्ता वाटप होणार आहे. 2 टप्प्यामध्ये पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत. एक साथ 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. मग आता लाडकी बहिणींचे पैसे वाटपाची तुम्हाला आता थेट तारीख सांगणार आहे की एक्झॅक्टली लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार आहेत, किती वाजता मिळणार आहेत. आपल्याकडे सर्व अपडेट आलेले आहे. व्हिडिओच्या आता आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आता फायनल डेट सांगतो की लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, कधी लाभ मिळणार, किती मिळणार. तर बघा, 5 जुलै आज तारीख आहे. 5 जुलै वार आहे शनिवार. आज तुम्हाला पैसे येणार आहेत आणि उद्या वार आहे रविवार, तारीख आहे 6 जुलै. उद्या बँका बंद असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. जर तुम्हाला आज 5 तारखेला पैसे नाही आले तर मग तुम्हाला 6 तारखेला सुद्धा पैसे येणार नाहीत. थेट तुम्हाला 7 जुलैला सोमवारपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. म्हणजे सोमवारी तारीख असणार 7 जुलै, त्यानंतर 8 जुलै आणि 9 जुलैला असणार आहे बेंदूर सण. तर बेंदूर सणाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जमा होणार आहेत.